छोटे सरकार, तुम्ही समजून घेताय त्यासाठी थँक्यू. मम्मा, लग्न उद्याच होणार. मी त्यात काही ऐकू घेणार नाही. अरे अमोल बाळा, आम्ही तुला वचन दिले म्हणल्यावर ते मोडणार नाहीच. पण दोन्ही गोष्टी एकत्र करण्यासाठी काय करता येईल बरं? माझ्या मते आपण लग्न उरकून लगेच ऑपरेशनला निघूया. नाही, लग्न गडबडीत नाही झालं पाहिजे. आणि तसंही डॉक्टर सकाळपासून अवेलेबल आहेच आहेत. 11च्या अपॉइंटमेंटला ते 10 पासून तयारीला लागतीलच ना. लग्नाची विधी आत्ता करून आपण आम्हाला उद्या घेऊन गेलो तर दिपे मामा, लग्न मुहूर्तावर व्हायला आवडणार आहे. तरच बाबा वेगळे होणार नाही. अब्बे, आपल्यालाच काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे. काय? हे बघ, आपण दोन्हीकडे नाही जाऊ शकत. त्यामुळे आपल्या इकडे लग्न होईल आणि तिकडे अमोलचं ऑपरेशन. काय? अर्जुन, तू ठीक आहेस ना? तू काय बोलतोयस? अमोलची तिकडे सर्जरी सुरू असताना आपण इकडे लग्न करायचं? नाही नाही, माझ्याच्याने नाही होणार आहे. बाबा, बापू तुमचं लग्न बघायचे. मी कसं जाऊ ऑपरेशनला? अमोल बाळा, मलाही बोलताना त्रास होत नसेल का? अर्जुन, अरे अब्बे, मी काय म्हणतो ऐक. आपलं लग्न झालं की आपण लगेच तिकडे निघू. तोपर्यंत घरचे सगळे तिकडे पोहोचलेले असतील. बाबा, अरे अरे अमोल, मा बाबा सोबत नसताना तुझं ऑपरेशन होऊन देणार आहेत ते. त्यांना किती अवघड जात असेल विचार कर की बाळा. आणि अमोल बाळा, तुला लग्न बघायचं हे खरं आहे म्हणून तर त्यांनी उपाय काढलाय ना. आता त्यांनी तुझं ऐकलंय का नाही? मग तू त्यांचं ऐकलं पाहिजे बाळा. मा, बाबा, मी रेडी आहे. अहो, मला नाही आता बघवेना झाले. रुपाली, तुला जे बघवत नाहीये ना त्या गोष्टी ते करायला निघाले. अमोलचे आई बाबा सोबत नसताना तो सर्जरी करायला निघालाय. उद्या देवाने दया करावी आणि छोटे सरकार बरे व्हावेत. मा, बाबा, फक्त तुम्ही मला हसवायचं नाही हा. नाही अमोल, असं नाही होणार. आम्ही प्रॉमिस करतो तुला. आम्ही आधी लग्न करू आणि मगच तुला पाहिलं हॉस्पिटलमध्ये. हा? अमोल बाळा, आपण सगळा विचार करून बघितलाय का नाही? पण आता हा एकच पर्याय आहे. मी मुहूर्तावरच लग्न करणार ना. हो अमोल. असं नाही, प्रॉमिस करा मला. अमोल बाळा, हे बघ, आम्ही एकदा तुझ्याशी खोटं बोललो, पण इथून पुढे कधीच खोटं बोलणार नाही. हे बघ, आम्ही लग्न करणार आणि ते पण वेळेवर. हा, तरी पण मला प्रॉमिस हवं. अर्जुन, ठीक आहे. अमोल, मी तुला प्रॉमिस करते. आम्ही मुहूर्तावरच लग्न करू. पण आम्हाला सगळ्यांना एक प्रॉमिस करायचं. ऑपरेशनला जाताना तू आनंदात आणि न घाबरता आत जायचं. हा? मा, बाबा, सिम्बा आहे मी. मी नाही घाबरत ऑपरेशनला. हे प्रॉमिस आहे माझं. मी उद्या आनंदाने ऑपरेशनला जाणार. बाबा, मला माहितीये तुम्ही लग्न करा.
पण उद्या जर मला काही झालं तर तुम्ही कायम एकमेकांजवळ राहायचं. अमोल ओ भांजे, अहो काय बोलताय तुम्ही? काय नाही होणार तुम्हाला. हे बघ अमोल, असं आता यापुढे कधीच बोलायचं नाही हं? आणि राहिला प्रश्न आम्ही एकमेकांच्या सोबत राहण्याचा, मी तुला वचन देते, मी तुझ्या बाबाला कधीच सोडणार नाही बाळा. बाबा तू अमोल बाळा, तुझ्यावर आणि तुझ्या मावर जीवापाड प्रेम करतो रे मी. एका चुकीनं मला तुझ्यावरच्या प्रेमाची जाणीव करून दिली अप्पे. आता वेगळं नाही व्हायचं. हे बाळोपा, आम्हाला दोघांनाही जोडणारा धागा आहेस बाळा तू. आणि आयुष्यभर असाच राहणार आहेस. मी तुला वचन देतो, मी तुझ्या माला कधीच नाही सोडणार. अरे वा, आता अमोल बरा होऊन उद्या सिम्बा स्टाईल घरात एंट्री घेणार, यात काही शंकाच नाही. हा काय भांजे, घाबरला काय उद्याच्या ऑपरेशनला? दिपे मामा जो डर गया समझो मर गया. आई सिम्बा घाबरत नाही आजराला. मी या आजराला हरवणार म्हणजे हरवणार. मी मगापासून मनाला समजवण्याचा खूप प्रयत्न करते अर्जुन, पण माझं मन ऐकतच नाहीये रे. माझं पण. अर्जुन, उद्या आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. त्या अमोलने वचन घेतले आपल्याकडून एकत्र राहण्याचं. अर्जुन, ते मी माझ्या मनाला आधीच दिलं होतं, आता अमोलला दिलं. अमोलने जसा विषय काढला ना, तसंच माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे आधीच माझ्या मनाला सांगून झालं होतं माझं. माझ्या पण आपल्या आजपर्यंतचा प्रवास अवघड होता गेले, फक्त तुझ्यामुळे सोपा झाला. अर्जुन, इथून पुढे पण मी कायम तुझ्या सोबत आहे. मी तुला सोडून कुठेच नाही जाणार. अप्पे, उद्या काही होऊ दे, मी तुझ्या सोबत कायम. थँक्यू अर्जुन. माझ्यासाठी एक करशील का रे? एकदा माझ्यासोबत देवघरात चल ना. सोडून दुसरं मागणं काय? चल. अर्जुन, अमोल आपल्या प्रेमाची निशाणी आहे. त्याला वाचवण्यासाठी मला तुझी सोबत हवी आहे रे. मी येईन तिथं. चल. आज काही नाही मागणार मी तुला. फक्त आमच्या वाटेला जेवढं पुण्य साठलेलं असेल ना, तेवढं उद्या पुरता अमोलच्या पदरात पडू दे बस. देवा, मी उद्या वाचलो नाही तरी चालेल,
पण माझ्या मा बाबांना कायम एकत्र ठेव. केमोमुळे आपण फक्त दिवस वाढवू शकतो. आपल्याला अमोलची सर्जरी करावीच लागेल. अपर्णा मॅडम, टेक इट सिरियसली. डॉक्टर अभ्यंकर यांची अपॉइंटमेंट अशी मिस करणं योग्य नाही होणार. अर्जुनाच पहिल्यांदा आज जावंच वाटत नाही रे. अमोलशी काय बोलू मी? त्याच्याकडे बघितलं तरी डॉक्टरांनी जे काय सांगितलं ते सगळं आठवतंय मला. उद्या अमोल बरा होणार आहे का नाही होणार आहे काहीच माहित नाही. आणि आपला जो वेळ आहे ना अमोल बरोबरचा, तो आपल्याला परत कधीच नाही मिळणार का? मा बाबा, काय रे, झोपला नाही तू? मा बाबा, तुम्ही नसले की मला झोप येत नाही हे माहिती आहे ना तुम्हाला. आणि माहिती असून सुद्धा तुम्ही कुठे गेला होता? अरे बाळा, इथंच होतो, बाहेर उभं राहिलो होतो. तुला बरं वाटतंय ना रे? काही त्रास नाही ना होते? नाही ग मा, आणि तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका. अरे आम्ही कशाला टेन्शन घेऊ? तुला तर माहिती आम्ही टेन्शन घेतच नाही, आहे का नाही? मा बाबा, हे तुमचा चेहरा बघून सांगू शकतो की तुम्ही आनंदी आहात का टेन्शन मध्ये. अमोल, अरे मा बाबा, उद्या लग्न आहे तुमचं. किती भारी दिवस आहे. आणि तुम्ही असं नाराज असला तर मला आवडेल का? बोल बाळा, तुझं उद्या ऑपरेशन पण आहे ना, त्याचं काय? अरे ते खूप किरकोळ आहे बाबा माझ्यासाठी. हो का? हो मा. अगं माझा बाप पोलीस आणि मग कलेक्टर आहे. मग मी असं आजाला घाबरून चालेल का? तुम्ही झोपा मस्त अच्छा. माझी नजर आज अमोलपासून हटत का नाहीये? अमोल नवीन नाहीये माझ्यासाठी, तरी त्याच्याकडे बघत बसावंसं वाटते. त्याचं बोलणं आज ऐकत बसावंसं वाटतंय. खरंच आज अमोलची शेवटची रात्र, अमोलला झालेल्या आजाराची ही शेवटची रात्र असावी एवढंच वाटतं मला. पण काय झालं मा बाबा? अमोल, थंडी वाजते ना खूप. मी ना तुझ्या पायाची मसाज करून येते छान तेल लावून. हा, अगं मग अचानक आले रे बाळा. अरे अचानक नाही बाळा, मला वाटलं ना मालिश करायची म्हणून ती गेली तेल आणायला. थांब, आमच्या बाळाच्या पायाला आज मालिश करायची है ना. बस झालं मा. बाबा बोगेम्बो खुश हुआ. मा बाबा, उद्या काहीही पण मला माहित आहे की तुम्ही माझे बेस्ट मा बाबा आहात. डॉक्टर सगळं नीट करतील, पण काय चूक झालीच म्हणजे काय चूक झाली तर पुढच्या जन्मी मी तुम्हालाच मा बाबा म्हणून निवडणार. मा, तूच म्हणतेस ना की हसू आले की हसावं आणि रडू आली की रडावं. मग तुम्ही का असं खोटं खोटं हसताय? तुम्हाला वाईट वाटते हे माहिती आहे मला मा बाबा. अमोल बाळा, तुला काही होणार नाही.
तुला काहीच होणार नाही, लक्षात ठेव तू. अप्पे, बाबा रडू दे तिला. अमोल, पुढच्या जन्मी नाही रे. मला प्रत्येक जन्मात तूच माझ्या पोटी जन्म घेतलेला हवायस. आणि याही जन्मात मी तुला काहीच नाही होऊ देणार. मा, मी कुठेही जाणार नाही. मी आहे तुमच्या बरोबर काय. अंबरी चांदण्या निजल्या, कातरी पापण्या भिजल्या. आस येत आसवात राहू दे, सावळी काळ रात वाहू दे जरा मना. नीज नीज आता नीज रे मना, सुखमयी स्वप्न ते पाहना पुन्हा. नीज नीज आता नीज रे मना, सुखमयी स्वप्न ते पाहना पुन्हा. चंपा कलेक्शन. मा, बाबा, तुम्ही काही म्हणा, तुमचं लग्न तर होणारच होतं. तुम्हाला वाटलं नसलं तरी. एक मिनिट, कसं काय? कारण मी येणार होतो ना. कालंगणी ह्या सुवास होता, काळजातही धुंद श्वास होता. कालंगणी ह्या सुवास होता, काळजातही धुंद श्वास होता. सयत्याची आज उरली जरी, येतील हो उद्या श्रावण सरी. हो जरी चांदण्या विझल्या, गोजिऱ्या आठवणी सजल्या. जीव आज आठवात धावू दे, सावळी काळ रात वाहू दे जरा मना. नीज नीज आता नीज रे मना, सुखमयी स्वप्न ते पाहना पुन्हा. नीज